ओम नमो नारायण। मित्रांनो, मंत्रचिकित्सा शिवधाम सरकार नाशिक महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या आश्रमामध्ये मंत्रचिकित्सेचं आयोजन करण्यात येत आहे। प्रत्येक गुरुवारला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत मंत्रचिकित्सा केली जाते। मित्रांनो, तसे तर मंत्र हजारो करोडो वेदांमध्ये आहेत ऑलरेडी, परंतु कुठला मंत्र म्हणायचा मी खूप यावर थोडा अभ्यास केला आणि अभ्यास करून मग मी हा एक निर्णय घेतला की देवादिदेव महादेव ह्यांना प्रसन्न फार लवकर करता येतं। कुठल्याही देवापेक्षा फार लवकर प्रसन्न करता येतं, कारण की त्यांच्या अशा फार जटिल अशा काही अटी शर्ती नाहीत। तर मित्रांनो, ह्या धर्तीवर आम्ही आमच्या शिवधाम सरकारमध्ये प्रत्येक गुरुवारला सकाळी 10 ते 11 वाजता सर्व रुग्ण येतात आणि सर्वांना एका रांगेमध्ये बसून मी स्वतः तिथं त्यांची मंत्रचिकित्सा घेतो। मंत्रचिकित्सा घेतल्यानंतर जे काही सिद्ध मंत्र आहेत, उदाहरणार्थ ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी, हे जे मंत्र आहेत ना मित्रांनो, हे आपल्या पूर्वजांनी म्हणजे साधू संतांनी ऋषी मुनींनी याला ऑलरेडी सिद्ध करून ठेवलेलं आहे। फक्त विधिवत पद्धतीने तुम्हाला त्याला ते म्हणणं जरुरी आहे, तुमच्याकडून ते म्हणून घेणं जरुरी आहे, आमंत्रण देणं जरुरी आहे। तर अशा पद्धतीच्या मंत्रचिकित्सेमध्ये कुठलाही रोग असो, वात आहे, पित्त आहे, कफ आहे, मानसिक आजार आहे, किडनी आहे, हृदय आहे, कॅन्सर आहे, मित्रांनो आपल्या शरीराची जी जडणघडण अशी तयार केली की आपल्या शरीरामध्ये पूर्ण ठिकठिकाणी ग्रंथी बसवलेल्या आहेत, परंतु आपल्या शरीरामध्ये जे पाप कर्म होतात, तुमच्या शरीरामध्ये अहंकार असतो, अहंकाराला तुम्ही जर समजा तुम्हाला झुकवायचं असेल किंवा अहंकार जर पूर्णपणे तुमच्या शरीरामधून काढायचा असेल तर तुम्हाला कुठल्या तरी गुरुची आवश्यकता आहे। आणि त्या गुरुकडे जाऊन अशा पद्धतीची मंत्रचिकित्सा केल्यानंतर तुमच्या शरीरामधला अहंकार हा बाजूला होतो आणि शरीर जे आहे हे शांत होतं आणि संपूर्ण शरीराची जे अंतःस्रावी ग्रंथीची जी क्रिया आहे त्या ग्रंथी व्यवस्थिशीर कार्य करायला लागतात आणि तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते। मित्रांनो, ठीक आहे की आजच्या आधुनिक युगामध्ये संपूर्ण जगामध्येच, महाराष्ट्रामध्ये काय, भारतामध्ये काय, संपूर्ण जगामध्येच पाश्चात्य जे काही शिक्षण प्रणाली ही चालतंय आणि ती सर्व सायंटिफिक आहे, परंतु मित्रांनो आपल्या ह्या शरीरामध्ये मन ही एक वस्तू पण दिलेली आहे आणि त्या मनावरची चिकित्सा काय हो, झोपेच्या गोळ्या खाणे? बिलकुलच नाही। तुम्हाला आमचं आयुर्वेद शास्त्र तर हे सांगतं की इसवीसन पूर्व 15,000 वर्षापूर्वी हे मंत्रचिकित्सा होती त्या सतयुगामध्ये आणि आमचे जे सुश्रुत, महर्षी सुश्रुत, वाग्भट, चरक ह्यांनी तर ह्या मंत्रचिकित्सेचा एवढा अभ्यास केला की त्याच्या मानवी शरीरावर होणारे जे रोग आहेत त्या रोगांवर त्याचा खूप चांगला इलाज होतोय। तर ही चिकित्सा आम्ही याला तुम्ही थोतांड समजू नका, कारण की आता जे नवीन पिढी आहे यांना असं समजतं की मंत्रचिकित्सा म्हणजे असंच काहीतरी आहे, असंच काहीतरी, याला निश्चित समजू नका आणि आपली वेळ गमावू नका। जर आपल्या शरीरामध्ये काही एखादा औषध गोळ्या घेऊनही जर आपला रोग जात नसेल किंवा आपली मानसिकता ठीक नाही, आपल्याला झोप येत नाही, आपल्यामध्ये नकारात्मक सोच आहे, आपल्याला असे काही गंभीर आजार लागलेले आहेत, किडनी, कॅन्सर सारखे, की जे रोग औषध गोळ्या घेऊन नीट होत नाही, डॉक्टर पण सांगतात की आता नीट होणार नाही, आम्ही आमचं कर्म करून राहिलो, तर मित्रांनो असं बिलकुल करू नका। तुमच्या शरीरामध्ये निसर्गाने सर्व डिपार्टमेंट आणून ठेवलेले आहेत, तुम्हाला फक्त ते जागृत करायचे आहेत। परंतु हल्लीच्या मागच्या एक साधारणतः 60-70 वर्षामध्ये काय झालेलं आहे की लोक थोडे ह्यापासून मंत्रचिकित्सेपासून दुरावलेले आहेत। तर मित्रांनो तसं नाही, आमच्या शिवधाम सरकारमध्ये आपण कुठल्याही समजा आपल्या काही समस्या असतील, घरगुती समस्या असतील, प्रापंचिक समस्या असतील, व्यापार वृद्धी होत नाही, बाळाची किरकिर आहे किंवा मन जे आहे स्थिर नाही आहे, नकारात्मक सोच आहे, औषध गोळ्या घेऊन रोगच जात नाही, तुम्ही आमच्या मंत्रचिकित्सेला या। प्रत्येक गुरुवारला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत इथं मंत्रचिकित्सा असते आणि हे विधिवत आहे। आणि कुणी जर सांगत असेल की मंत्र हे थोतांड आहे, तर मी त्याला सांगतो की मंत्रचिकित्सा हे एक आमचं औषध आहे, हे आयुर्वेदाने स्वतः सांगितलेलं आहे की हे ते एक औषध आहे आणि
हे औषध घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे निश्चित या. परंतु आता हल्ली काय होऊन राहिलं मित्रांनो, आमच्या शिवधाम सरकारमध्ये हजारो लोक येतात आणि हे हजारो लोक आल्यानंतर मग त्यांची गैरसोय होते. त्यामुळे तुम्ही येण्याच्या आधी तुम्ही जर समजा लांबून येत असाल तर एक दिवस तुम्ही आधी इथं राहायला या ना. तुमची जेवणाची राहण्याची इथं सोय आहे. आणि जर तुम्ही बगर नंबर लावून येत असाल तर तुमची गैरसोय होईल मित्रांनो. तर आम्ही तुम्हाला फोनवर सांगू की ह्या गुरुवारला नाही, तुम्ही पुढच्या गुरुवारला या. तर ह्या मंत्रचिकित्सेचा लाभ घ्या. मंत्रचिकित्सा ही तुमच्या शरीराची अर्धचिकित्सा आहे. रोग कुठलाही असो मंत्र करावेच लागतात, हे निश्चित तुम्ही समजून घ्या. आणि आमची www.shivdhamsarkar ही आमची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर आपण अतिरिक्त इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा खाली नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर पण आपला तुम्ही नंबर लावून येऊ शकता. परंतु मी औषध गोळ्या घेतो, माझा बीपीच ठीक होत नाही, माझा हाय बीपी आहे, किंवा मी झोपेच्या गोळ्या घेतो तरी मला झोप येत नाही आणि डॉक्टर मग तुमचा डोस वाढवून टाकतात. आणि मित्रांनो तुमच्या किडन्या फेल होतात, नंतर लिव्हर सोरेसिस होतात, तुम्हाला गंभीर अशा आजाराचे लागतात. आता डॉक्टरला तुम्ही जर सांगितले की मी झोपेची गोळी घेऊन मला झोप येते, डॉक्टर तरी काय करणार, तो डबल डोस करतोय. तसं करू नका. मन तिथं बसलेलं आहे. मन दोन प्रकारचं आहे, एक बाह्यमन आणि अंतर्मन. अंतर्मनामध्ये घुसून त्या क्रिया करायच्या असतील तर आमच्या शिवधाम सरकारमध्ये या व ह्या गोष्टीचा लाभ घ्या. आपण दुःखापासून मुक्ती घ्या आणि खुश राहा, दीर्घायू जगा, निरोगी जगा. ओम नमो नारायण.